वनतारा प्राणी संवर्धनाचा भारतातील पहिला कार्यक्रम। रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनने आज गुजरात इथल्या जामनगरमध्ये वनतारा या कार्यक्रमाची घोषणा केली। वनतारा ही अनंत अंबानी यांची संकल्पना आहे। वनतारा जागतिक संवर्धनाच्या प्रयत्नात आपलं अमूल्य योगदान देण्यास सज्ज झालं आहे। काय आहे वनतारा? जखमी, अत्याचारित, धोक्यात आलेल्या प्राण्यांचा बचाव, उपचार, काळजी आणि पुनर्वसन करण्याचा उपक्रम। गुजरातमधील रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या ग्रीन बेल्टमध्ये सुमारे 3000 एकरमध्ये जागतिक स्तरावरील संवर्धन केंद्र, प्राण्यांची काळजी आणि संवर्धन क्षेत्रातील अग्रगण्य तज्ञांसोबत काम करून वनताराने 3000 एकर जागेचे जंगलात रूपांतर केले आहे। नैसर्गिक, समृद्ध, हिरवेगार जंगल प्राण्यांच्या अधिवासासाठी सुरक्षित आहे। वनतारा हा उपक्रम भारतातील अशा प्रकारचा पहिला उपक्रम असून रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संचालक मंडळावरील अनंत अंबानी यांच्या प्रयत्नातून जन्माला आला आहे। वनतारा प्रगत संशोधन आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आणि वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड फॉर नेचर यांसारख्या संस्थांशी सहकार्य करण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे। वनताराच्या कामावर एक नजर टाकूयात। वनताराने 200हून अधिक हत्ती आणि इतर हजारो प्राणी पक्ष्यांना वाचवले आहे। गेंडा, बिबट्या आणि मगरीच्या पुनर्वसनासह प्राण्यांच्या प्रमुख प्रजातींना वाचवण्यात पुढाकार घेतला आहे। वनताराने मेक्सिको, व्हेनेझुएला इत्यादी देशांमध्ये परदेशी प्राणी बचाव मोहिमांमध्ये भाग घेतला आहे। सिंह, वाघ, मगरी, बिबट्या इत्यादीसह अनेक मोठ्या आणि लहान प्रजातींसाठी अनेक सुविधा आहेत। वनतारा येथे हत्तींसाठी सुसज्ज केंद्र, 3000 एकर परिसरात अत्याधुनिक आश्रयस्थानांसह शास्त्रोक्त पद्धतीने डिझाईन केलेले दिवस आणि रात्र एन्क्लोजर, हायड्रोथेरपी पूल, जलकुंभ आणि हत्तींमधील संधिवात उपचारासाठी एक मोठा हत्ती जकुझीसह पसरलेला आहे। केंद्राकडे 25000 चौरस फुटांचे हत्ती रुग्णालय आहे। रुग्णालयात पोर्टेबल क्षकिरण मशीन, विविध उपचारासाठी लेझर मशीन, संपूर्ण सुसज्ज फार्मसी, सर्व निदान चाचण्यांसाठी पॅथॉलॉजी, आयात केलेले हत्ती प्रबंधक यंत्रणासह पूर्णपणे सुसज्ज आहे। निदानासाठी हायड्रॉलिक पुली आणि क्रेन, हायड्रॉलिक सर्जिकल टेबल आणि हत्तींसाठी हायपरबेरिक ऑक्सिजन चेंबर। हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू आणि एंडोस्कोपिक मार्गदर्शित शस्त्रक्रिया केल्या जातात। आवश्यक ती कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात केंद्र सक्षम आहे। केंद्राकडे 14000 चौरस फुटाहून अधिक क्षेत्रफळाचे एक विशेष स्वयंपाकघर, हत्तींसाठी त्यांच्या मौखिक आरोग्यासह त्यांच्या अत्यंत आवश्यक शारीरिक गरजा लक्षात घेऊन क्युरेट केलेला आहार तयार करण्यासाठी समर्पित आहे। हत्तींची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक तंत्र देखील लागू करते। गरम तेलाच्या मसाजपासून ते मुलतानी मातीपर्यंत आयुर्वेदिक अभ्यासक देखील हत्तींसाठी 24 तास काम करतात। बचाव आणि पुनर्वसन केंद्र, सर्कस किंवा गजबजलेल्या प्राणी संग्रहालयात तैनात केलेल्या इतर वन्य प्राण्यांसाठी 3000 एकर परिसरात 650 एकरपेक्षा जास्त क्षेत्राचे एक बचाव आणि पुनर्वसन केंद्र तयार केले गेले आहे, जिथे भारत आणि जगभरातील संकटग्रस्त आणि धोकादायक वातावरणातील प्राण्यांची सुटका केली जाते आणि त्यांना ठेवलं जातं। सुमारे 2100 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांसह बचाव आणि पुनर्वसन केंद्रानं संपूर्ण भारतातील सुमारे 200 बिबट्यांची सुटका केली आहे, ज्यांना रस्ता अपघात किंवा मानव जंगली संघर्षात दुखापत झाली आहे। तामिळनाडूमधील 1000 पेक्षा जास्त मगरींची सुटका केली आहे। केंद्राकडे 1 लाख चौरस फुटांचे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्र आहे। हॉस्पिटलमध्ये आणि रिसर्च सेंटरमध्ये ICU, MRI, CT स्कॅन, एक्स-रे, अल्ट्रासाउंड, एंडोस्कोपी, डेंटल स्केलर, लिथोस्ट्रिपी, डायालिसिस, OR1 तंत्रज्ञान असलेले सर्वात प्रगत तंत्रज्ञान आहे, जे शस्त्रक्रिया आणि रक्त प्लाझ्मा सेपरेटसाठी थेट व्हिडिओ कॉन्फरन्स सक्षम करते। 43 प्रजातींमधील 200हून अधिक प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्राच्या देखरेखीखाली आहेत। भारतीय तसेच परदेशी प्राण्यांच्या सुमारे 7 लुप्तप्राय प्रजातींसाठी केंद्रानं संवर्धन प्रजनन कार्यक्रम सुरू केला आहे। वनतारा परिसंस्थेने 200 हत्ती, 300हून अधिक मोठ्या मांजरी जसं बिबट्या, वाघ, सिंह, जॅग्वार इत्यादी, 300हून अधिक शाकाहारी प्राणी जसं हरिण आणि 1200हून अधिक सरपटणारे प्राणी जसे मगर, साप यांना एक नवीन जीवन आणि आशा प्रदान केली आहे। वनतारा हे प्राणी संवर्धन क्षेत्रातील जागतिक केंद्र बनलं आहे। भारतासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे।